नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी चाललोय आमच्या मामाकडे। तर तिथे आज मांगीन देवीची पूजा पण आहे आणि राहायलाच चाललोय, सुट्टी आहे। तर संडेला पण मी जाणार आहे शेतावर, तर तिथला पण तुम्हाला दाखवते काय काय असेल ते। तर चला मी आता रेडी होते, मग आपण भेटूया। आता मी झालोय रेडी आणि आता मी निघते जायला। चला भेटूया तिथे। चला फायनली सगळ्यांना VIP पास देऊन जेवायला बसलेली आहे हरविशा थली, बघू शकता। काही नाही भेटलं मग अशी ना ताटात ठेवायला जागा नव्हती शाळेची जेवणाची, आणि आता बघ उपास पकडलेलास किती दिवस? 4 दिवस। त्याच्यातले किती दिवस झाले आता? पण अजून महिना बाकी आहे। आता वाजलेत रात्रीचे 12 आणि आम्ही आता सगळे आलेलो आहोत पूजेवरून, फ्रेश झालोय। आणि ही आता आम्हाला उनो शिकवते। तर आता आम्ही काय खेळतो रे? योगो। ए काय खेळतो का आपण? उनो। मी त्याला वोगो केला। वोगोच माझ्या डोक्यात चाललाय। घे काय पाहिजे? येल्लो किंवा 3 आहे ना, 3 घे टाकू शकतो। हा माझ्याकडे 3 आहे। आता लेट समजला। आता आमची प्लॅनिंग चालले मॅगी बनवायची। घरात सगळे झोपले आणि आम्ही मॅगी बनवणार। भांडे कोण घास? रात्रीचा 1:15 वाजला आणि आम्ही सोलतो लसूण। आम्हाला म्हणजे याला खायची आहे सोयाबीन, काय सोया चंक्स। One eternity later. गुड मॉर्निंग। तर आज आहे संडे आणि मी चाललोय आमच्या बाबांसोबत शेतावरती। माझ्यासोबत बरेच जण येणार होते पण आता कोणच नाही आहे, कोण झोपलाय, कोण कुठे गेलाय। तर मी आता एकटीच निघलोय बाबांसोबत जायला। चला तुम्हाला दाखवते आज आमचा शेत। हे आमचे बाबा आहेत। बाबा बिचारे सकाळी लवकर गेलेले, ते परत आले, नाश्ता केला आणि आता माझ्यासाठी थांबलेले। आता मी बाबांसोबतच चाललोय शेतावर। बाबा ऊन किती वाजता वाढल? आज जरा हे आहे, सावली आहे। शांत असा हे आहे। आपले बैल आहेत बाबा। मला भीती वाटते। काय नाही अशी बाबांसारखी उभी राहा। काय नाही करणार बाबा। किती वर्ष जुना बैल आहे आपल्या इथं? 15 वर्ष। 15 वर्ष आपल्या इथं आहे? 15-16 वर्ष झाली। चला आता आपण घेऊन जाऊया। हे बघा आमचे पण करवंदांच्या झाडावर करवंद आलेले आहेत। हे बघा पिकलेली पण करवंद आलीत, आता पिकलेली पण आहेत। हा बघा आमच्या शेतावरती जाताना आता तुम्हाला दाखवते पुढे। हा डोंगर आहे इथला, आपला द्रोणागिरी डोंगर, म्हणजे त्या साईडला करंजा साईडचा आहे, या साईडला पिरवाड साईडचा आहे। मला आमच्या शेतावर यायला खूप आवडते पण मला कधी टाईमच नाही भेटत। हा आमच्या बाबांचा खटारा आहे। बाबा मी छोटी होते तेव्हापासूनच आहे ना, बदललाच नाही ना अजून? हां हाच आहे। याच्यामध्ये आम्ही बसायचो सगळी पोरं
आणि बाबा आम्हाला दर्ग्याजवळ न्यायचे. बाबा तुम्ही खत पण बनवता ना? आमचे बाबा स्वतः खतबीत पण बनवतात वेगळे वेगळे टाईप्सचा. आमचा ट्रॅक्टर पण आहे. मामा मगाशी चालवत होता. मामा जरा आता निसर्गाचा जरा थंडावासाठी बसलेला आहे. हे बघा आमची जर्मनची फुलं आहेत. थोडी आता ही कमी झालीत उन्हाळ्यामुळे, नाहीतर थंडीमध्ये पूर्ण हा शेत आहे तो भरलेला असते फुलांनी. आणि माझा ना लहानपणीचा हे फुलांमध्ये उभा राहून एक फोटो पण आहे. आणि याच्यामधून अर्धे झाड आहेत ना ते बी साठी पण ठेवलेलं आहे झाडांचे. हे बघा त्याच्यावरती म्हणजे कुठले तरी इन्सेक्ट्स फिरतात. मधमाशी ही बघा त्याच्यातून ते हे काढते ती. किती मस्त फुलं आहेत ही. इथं ना असे हनीबी सर्व फिरतात, त्याच्यातून ते हे काढायला बऱ्याच हनीबी आहेत. आगमाशी नसते ना बाबा? मधमाशी आहेत. हे बघा भेंडीचे झाडं पण लावलेले आहेत मधीत भेंडीची फुलं आलेली आहेत. आणि मध्येच पपयाचं झाड आलेलं आहे. आणि हा फणसाचं झाड पूर्ण खालपासून वरपर्यंत भरलेला आहे. तुम्ही बघू शकता. बाबा मग तुम्ही हे फणस काढता कसे? एवढे वरचे फणस तयार झाले वरती चढून काढता? चला आता आपण जाऊया. मामा आंबे काढते ते कशाने तरी. चांगलं घे ना आयफोन. दिसते? हा दिसते. हे पडले. ही तुझी मम्मी आली ना म्हणून पडल्या. हा बघा आंबा, फ्रेश आंबा आणि त्याची लस अशी टिपते खाली. पडली ना. हा बघा शायलीचा मांडव. तिथला ना एकदम मोठा होता, हा तरी जरा छोटा आहे मांडव. त्याच्यावरती कल्या येतात. हे बघा कल्या. तो बटरफ्लाय पण आहे. हे बघा. आणि याचे गजरे बनवतात. तुळशीचे पण झाडं आलेले आहेत. बाबा हे जे ओरिजिनलवाली तुळशी आहे ती आहे ना? हां. आणि दुसरी एक असते औषधी पण आहे. आणि दुसरी एक असते ना तिची ही स्टेम आहे ना ही ग्रीन कलरची असते, ती एवढी इफेक्टिव्ह नसते. आमची मम्मी एक दिवस आले मामाकडं, पण पूर्ण झाडावरचे आंबे वाटे काढून नेणार आहे. ही बघा आमची विहीर. अजून आमचे मामाच्या घराच्या पाठी पण एक विहीर आहे. चला आता आपण चाललोय दुसऱ्या शेतात. हा शेत मामाने लावलेला आहे बाबा. हा छोट्या मामाने लावलेला शेत आहे. हा मक्याचा झाड आहे. हे बघा मका आलेला आहे. किती जमीन सुकते बघा. आता संध्याकाळी बाबा पाणी सोडाल ना. हे बघा माय फेवरेट अल्कोल. हे तर आता छोटे आहेत. आता ते त्यांचा सीझन संपलाय तर आता ते छोटे झाले. हे बघा टोमॅटो. हे बघा इथून तो पाणी येते. हे बघा इथून तो डोंगरातला पाणी येते आणि मग तोच आम्ही वापरतो शेती करायला. आणि मग तो इथून असा बाबा रस्ता बनवतात ते, आणि मग तो सर्व शेतांमध्ये तो पास होतो. आमचे बाबाई एवढे वर्ष म्हणजे सर्व असं नीट मेंटेन ठेवलेलं आहे. दुधी आहे ना तो बीवाला आहे. त्याच्याने आता त्याच्यातला जो बी आहे ना तो लावतील परत, मग नवीन झाडं येतील. आता आलेला असं नाही आहे, आता सीझन गेला आहे सध्या. अजून एक आमचा काला बैल पण आहे. बाबा तुम्ही यांच्या जोडीचं काय नाव ठेवलात की नाही? नावं वगैरे नाही ठेवली, पण हा किती 15 वर्ष जुना बैल आहे बाबांचा. म्हणजे 15 वर्षांपासून बाबांच्या सोबत आहे हा बैल. याच्यापेक्षा पण मोठा आहे हा, पण तेव्हा झाला नव्हता, तेव्हाचा बैल आहे तो. 1 वर्ष मोठा आहे याच्यापेक्षा. तर आता आम्ही परत चाललोय शेतावरून, कारण की इथं जामच गरमी होते. तर आता आम्ही घरी आलेलो आहे आणि जरा बसलो आहे. आणि मामीने बनवलं आहे कोकम सरबत. एवढे घामवलं आहे पण आम्ही बोलले सगळा टोपला आणलेला आहे आणि याच्यामध्ये एवढे टोमॅटो, ही फुलं. आता आम्ही आलोय थोडा समुद्रावरती, थोडा बघतो सनसेट, घरी जायला नाही.
तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असं सबस्क्राईब करा. थँक्यू.